तो पण बिल्डिंग कधी काय सुरू नाही मी पण आता तो पण चांगला बॉल त्यांनी बॉल टाकलेच बरोबर. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडवर जयेश, नॉन स्ट्राईक एंडला विनीत. विनीत स्ट्राईक एंडवर, तर जयेश नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर साईनाथ. मॅचला सुरुवात, इनिंगचा पहिलाच बॉल. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा जोरदार अपील. पंचांनी बघितलं गेलं ऑप्शन सोडून जाणारा हा चेंडू होता. नॉट आउट घोषित केलं. चांगली लाईन पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कुठली धाव या चेंडूवर घेता आल्याने गोलंदाज तयार. साईनाथ आपल्या पावलामध्ये चुकी करतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. गोलंदाज साईनाथ पुण्याच्या एकदा. यावेळेस काय घडलंय, चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक पहिला बाद होतोय जनुमान पालखण टीमचा. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहिला तर शरीराचा वेध घेणारा, आणि तिसरा चेंडू मात्र एष्ट्यांचा वेध घेणारा राहिला. फलंदाज विनीतला मात्र माघारी परतावा लागलं. पहिला झटका लागलाय ज्यानं पालकने टीमला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंडवर अभि. अभि आणि जयेशला मात्र इथून भागीदारी प्रस्थापित करावी लागेल. यावेळी ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. थोडंसं पंबल झालंय. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव धोक्याची ठरेल का? ठरली गेली. पंचांचा इशारा आलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं इथं होईल पतन. आपण पाहतोय पप्पू ना स्ट्रायकिंगला असेल. टीमचा कर्णधार. मात्र दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला गेलेत. मिडल ऑर्डरला मात्र इथून सावरावं लागेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सुरुवात केली, पहिल्या बॉल शरीराचा वेध घेणार राहिला. दुसरा चेंडू विनीत चेष्टेवर जाऊन आदळला गेला. तिसऱ्या चेंडूवर रनआउटच्या सुरुवात विकेट. आणि चौथा चेंडू अप्रतिम लाईन लेंथ पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. फक्त एकच धाव फलकावर. 1 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय पालकणी टीमची. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू डीपमध्ये चेंडू निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सरळ चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करत होते. चेंडू निघून चाललाय 4 धावेकरिता. चौकार. अभिच्या बॅटमधून येणारा हा चौकार. एकंदरीत 4 चेंडू पाहिले तर खोलवर टप्प्याच्या तेच बघितलं गेलं अभिनं. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेलाय. विकेट क्रमांक 3 जाईल मैदानाच्या बाहेर. अभिला सुद्धा परतावा लागेल.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पलकाभर धाबा आहेत 5. 3 विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी राहिली, कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. साईनाथ स्वतः कर्णधार ही जिम्मेदारी पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने निभवत असताना आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं. साईनाथ दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. शिवम आणलं गेलंय. स्ट्राईक एंडवर जे हनुमान पानाकले टीमचा कॅप्टन तर मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधाराला मात्र ही दुरा खांद्यावर घेऊन पुढे जावं लागेल. यावेळेस विकेटचा फटका खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू सरळ निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकारकरिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअरकटचा फटका सरळ थर्डमॅन रिजन मधून निघून गेला होता 4 धाबेकरिता. अजून एक चांगला स्ट्रोक, अजून एक चेंडू निघून जाईल त्या क्षेत्रामध्ये. थर्डमॅन रिजन मधून निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक कर्णधाराचा हा दुसरा वार चौकार. तेरी अदाएं हमें बेखुद बनाए, जादू चलाए कोई जादू चलाए. क्रिकेटचं बेसिक दाखवत असताना ज्या पद्धतीने ऑप्शनचा बाहेर चेंडू स्क्वेअरकटचा फटका पाहायला मिळाला. कर्णधार आता मात्र जी दुरा आहे ती खांद्यावर चांगल्या पद्धतीने मात्र खेळत असताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत पुढच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते 13 या अंकावर. गोलंदाज शिवम कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू एकात्रीचा भरणार राहील. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. लाईन लेंथ चांगली ठेवावी लागेल. 2 चौकार केल्यानंतर थोडस बदल करण्याचा विचार होता परंतु लाईन चुकीची. यावेळेस फुलटॉस आहे. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल पप्पूच्या खात्यामध्ये. धावपळक पुढे जाईल. जाऊन पोहोचला गेलाय 15 या अंकावर. 15 धावा पलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना जे हनुमान पालकने टीम साई देवा प्रतिष्ठान साईगावच्या विरोधामध्ये. गोलंदाज शिवम पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळी फुल टॉस आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अंतिम क्षणाला मात्र चेंडूला आतमध्ये ढकलण्यात यश आलंय. त्या दरम्यान 3 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धाबेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचले गेले 18 ऑन द बोर्ड. धाबावर 3 गडी बाद झाले. त्यानंतर स्वतः कर्णधार टीमला सावरत असताना आपण पाहतोय. यावेळेस लिडिंग एज आहे. यष्टी रक्षक चेंडू खाली. आता मात्र कर्णधार पप्पूला सुद्धा परतावा लागेल. चांगला चेंडूच्या हाताने नाही केले. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 जाईल तंबूच्या आश्रयाला. चांगले चेंडूची हाताळणी केली गेली. ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑप्शनचा बाहेरचा चेंडू थोडा उचली घेणार राहिला. ड्राईव्हचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता पप्पूच्या माध्यमातून परंतु लिडिंग एज आणि चांगला झेल इथे मात्र संपन्न केला. कंप्लीट केला गेला विकेट किपरच्या माध्यमातून. 4थ्या विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतोय सेकंडला यश.
लगातारचे चेंडूवर 2 चौकार आले होते पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. यावेळेस पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आणि त्या दरम्यान 2 धावा सुद्धा पळून कंप्लीट केल्या गेल्यात. नो बॉल साठी रिव्ह्यू ची मागणी केली गेली. सॉफ्ट सिग्नल सुद्धा सांगायचंय पंचांचा सॉफ्ट सिग्नल नो बॉल आहे. आपण पडताळणी करूया टीव्ही स्क्रीनवर. सन्माननीय बालाभाऊ शेलार 35-35 नंबरवाला यांचं शुभ आगमन. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. पुढील 2 टीमना मी इन्व्हाइट करेन. आइए एकविरा कोणी टीमचा कॅप्टन आणि स्टार 11 मापोली टीमचा कॅप्टन. आपण ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आपण तयार राहायचंय. हा चेंडू नो ची उद्घोषणा झाली टीव्ही अंपरच्या माध्यमातून. टोटल 3 धावा फलकावर जोडल्या जातील. धावसंख्या फलकावर आहेत 21-21. पुढील चेंडू फ्रीट असेल, मुभा असेल बॅटरला. मोठा फटका खेळण्याकरिता यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय आणि योग्य झालाय. चेंडूला सरळ पाठवलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता धमाका षटकार 6. झाला ही जबाबदारी दिली जाईल. 2 षटकामध्ये पाहिलं तर 27 आहेत. अंतिम षटकामध्ये अजून 10 पेक्षा जास्त धावा आल्या. एक चांगलं टोटल. परंतु गोलंदाजाला या अंतिम षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या 22 धावा दुसऱ्या षटकामध्ये केल्यात ते कव्हरिंग करावं लागतील. स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय ओमकार. नॉन स्ट्राइक एंडला यश आणि गोलंदाजी ट्रॅकवर सनी. यावेळी एक लीडिंग एज आहे परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. गली रिजन मध्ये चेंडू लाडवला जातोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय ओमकार. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 28-28. पहिल्या इनिंगचा अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सनी सज्ज होताना. ह्यावेळेस स्ट्राइक एंडला यश. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती षटकाराने झाली होती. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सरळ निघून चालला डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. चौकारकरिता 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यशच्या बॅट मधून येणारा हा चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक 32-32.
यावेळेस चांगला चेंडू कमबॅक केलं गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्याच बॉलवर सिंगल आली, त्यानंतर स्क्वेअरकटचा फटका पाहायला मिळाला याच्या बॅटमधून हा चौकार, त्यानंतर चांगल्या पद्धतीची लाईन डॉट चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. यावेळी सॅप ट्रॅकर होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे मनीष. चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. विकेटचं होईल इथे मात्र पतन. यशला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. दोन बॉलचा खेळ बाकी. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. आईकविरा खोनी टीमचा कॅप्टन आणि स्टार 11 मापोली टीमचा कॅप्टन. आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर सनी. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी केली या अंतिम षटकामध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर चौकार जरूर आला, मात्र त्यानंतर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केलेत. गोलंदाज सनी. गोलंदाज ट्रॅकवर. या इनिंगचा अंतिम चेंडू. यावेळी चांगला स्ट्रोक. खाली क्षेत्र निवडलं गेलं. डीप कव्हर क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता इनिंगची झाली समाप्ती. बॅटिंग करत असताना ज्या अनुमान पालकने टीमने बनवलेत 36 धावा. विजयाकरिता 37 धावांचं आव्हान असेल साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम समोर. एनआर बोरपाडा टीमचे प्रतिनिधी आयोजकांचे संपर्क साधा. तर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. आई एकविरा खोनी टीमचा कॅप्टन. आई एकविरा खोनी टीमचा कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. मी शिवाजी भुईर यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आई एकविरा विपक्षात स्टार 11 मापोली यांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. प्रथमतः नाण्याची ओळख आपण करून देत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते अनिकेत शेलार शो. तर नाण्याची दुसरी बाजू आपण पाहतोय पप्पू 11 नांदेडने आयोजक. शिवाजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आई एकविरा कोणी टीम कडून कॉल दिला जातोय पप्पू 11 नांदेडने असा कॉल, परंतु नाण्याची बाजू स्टार 11 मापोलीच्या बाजूने लागली गेले. जास्त वेळ नाही घेता टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमसाठी. तर टॉस जिंकलाय स्टार 11 मापोली टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता आई एकविरा कोणी टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद.
धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 36 धावा फलकावर लावण्यात यश आलंय. हनुमान पालाखने टीमला 37 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या टीम समोर हे लक्ष असेल. आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये शफिक अन्सारी सर, लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जोरम सर. मैदानातला दुवा मानला जातोय पंच. त्यांच्या माध्यमातून चांगले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. आमच्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ऋषी पाटील सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेत. लाईव्ह प्रेक्षक आपण पाहतोय घराघरात पोहोचवलं जाते. SSS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असतील लाईव्ह प्रक्षेपण. त्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज रविवारचा दिवस जे प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आलेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला साईनाथ तर नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अभि. यावेळेस ऑन साईडला पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय स्वर्लेख क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. साईनाथचा हा वार, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पहिल्याच बॉलवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, त्यासाठी जाणला जातोय साईनाथ. कर्णधार आहे साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमचा. टीमचा कणा मानला जातोय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली, तर मात्र फलंदाजीमध्ये पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला. खातं खुलं केलंय स्वतःच संघाचं. त्यावेळेस पुण्याच्या एकदा ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. कुठली धाव या चेंडूवर घेता आले बॅटरला. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघितलं होतं हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु वेग होता यावेळेस. अभि पुण्याच्या एकदा ग्राउंड ट्रॅकवर चौकार खाल्यानंतर दुसरा चेंडू चांगल्या लाईन लेन तो राहिला. यावेळेस मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू निघून झालाय डीप मध्ये. एकच धावावर समाधान मानावं लागेल साईनाथला. 1च्या बढतीनं धावपळक जाऊन पोहोचलं गेलंय 5 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. 37 धावांचा पाठलाग करत असताना साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम हनुमान पालाखनेच्या विरोधामध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. नुकताच टॉस संपन्न झाला. स्टार एलम अपोली विपक्षात आई एकविरा कोणी टीम. स्टार एलम अपोली टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ओमकार अभिच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची एज घेऊन शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला. कुठली धाव घेता आल्याने बॅटरला. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 5 या अंकावर. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. अशा पद्धतीनं पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर अजून वेगाने स्किड होताना यावेळेस पाहायला मिळाला. धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत स्थिर आहे 5 या अंकावर.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्याच बॉलवर चौका जरूर आला होता, थोडासा शॉर्ट चेंडू पडला होता. त्यानंतर समाचार घेतला होता साईनाथने. त्यानंतर मात्र लाईन लेंथ मध्ये बदल केला आणि तो बदल मात्र यशस्वी ठरला आतापर्यंत. गोलंदाज अभि पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा उल्लेखलं गेलं नाहीये चेंडूला आणि शरीराचा वेध घेणारे लगातारचे हे 3 चेंडू राहिलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 5 धावा साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 5च धावा होत्या, परंतु साईनाथ ने चांगली गोलंदाजी केली होती. विकेट मिळवल्या होत्या त्या षटकामध्ये. मात्र चेस करत असताना साईनाथ मात्र 5 धावा पहिल्या ओव्हरमध्येच करत असताना आपण पाहिलं. आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता अजून 32 धाव्यांची आवश्यकता आहे. 16.00 अशी सरासरी गाठावी लागेल विजय साजरा करायचा असेल तर. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली अभिजी, त्या पद्धतीने मात्र बाकीच्या गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल. जे प्लॅन्स असतात ते मात्र तुम्हाला एक्झिक्यूट करायला लागतात मैदानाच्या आतमध्ये. ती रणनीती मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रस्थापित करावी लागते. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र अभिने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, तर मात्र कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विनीत, सेकंडवर साईनाथ 5 धावावर फलंदाजी करतोय. पाटेरक्यांची आशा असतील साईनाथवर. साईनाथकडून चांगली एक खेळी पाहायला मिळावी. आतापर्यंत एक चौकार जरूर आलाय आणि प्रतिक्रियेमध्ये सांगितलं होतं की मागील स्पर्धा थोड्या खराब राहिल्यात, या स्पर्धेमध्ये मात्र चांगला खेळ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तो प्रयत्न यशस्वी ठरेल का पाहावं लागेल. यावेळेस फुलटॉस आहे. झेल जरूर सुटलाय. पंचांचा इशारा काय येईल तर पाहावं लागेल. तत्पूर्वी 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात. नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. बीमरचा इशारा झालाय. ज्या पद्धतीनं हा स्ट्रोक खेळला होता साईनाथनं, या 3 धावा फलकावर जोडल्या जातील. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. 8 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पुढील चेंडू फ्री हिटाचे संधी असेल साईनाथला. यावेळेस फुलटॉस आहे. चेंडूला सरळ पाठवलंय. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार 6. तर मात्र पुण्याच्या एकदा बीमरची हाताळणी केली आहे आणि इथून मात्र 7 धावा फलकावर जोडल्या जातील. मात्र गोलंदाजाला इथून मात्र पुण्याच्या एकदा गोलंदाजी करता येणार नाही या मॅच मध्ये. गोलंदाजाला मात्र इथून थांबवलं जातंय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 15 या अंकावर आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला होता तेव्हा 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकाचा कुठलाही चेंडू आतापर्यंत लिगल डिरिव्हेड टाकली गेली नाहीये आणि 10 धावा खर्च झालेत. तर मात्र गोलंदाजाला शोधावा लागेल. विनीतच्या जागी मात्र यशला आणलं गेलंय. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. हंगामाची सुरुवात आहे आणि प्रत्येक संघ ही रणनीती करत असतो की नवीन खेळाडूला कुठेतरी गोलंदाजी फलंदाजी देण्याचा प्रयत्न असतो. कुठेतरी कोणाला यश येते, कोणाला अपयश येते. त्यानंतर मात्र संघ चांगल्या पद्धतीनं पुढे जात असतो.
विनीतकडून चुकी झाली, त्यानंतर यश आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर, समोर फलंदाज साईनाथ सज्ज होताना. यावेळेस गती कमी होती, चांगल्या पद्धतीचा चेंडू राहिला, फ्रीडचा फायदा उठवता आला नाहीये साईनाथला. व्हेरिएशन खूप महत्वाचे आहेत. लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, चा वापर गोलंदाज करत असं एक प्रमुख अस्त्र बनलंय. चला टाइम वेस्ट करू नका मित्रांनो, स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. तुम्ही सहकार्य कराल तर सर्व काही चांगलं होईल. यावेळेस चांगला वापर पावलांचा पाहायला मिळाला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. होत असताना आपण पाहतोय चांगला ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चुकी घडली जरूर. यावेळेस लिडिंग एज आहे स्वतः गोलंदाज, चेंडू खाली, मात्र साधा सोपा झेल सोडला. साईनाथला जीवनदान देणं म्हणजे खूप महागडं ठरू शकतोय. एक सिंगल जरूर मिळेल साईनाथला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 20 या अंकावर. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तर मात्र समीकरण पाहिलं तर 9 चेंडू विजयाकरिता 17 धाव्यांची आवश्यकता. 9 मध्ये 20 बनवल्या गेल्यात, तर मात्र 9 मध्ये 17 बनवायचे आहेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वाढवले गेले. ज्या पद्धतीने पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक मिड विकेट, कावकर्णी दिशेमध्ये लॉंग ऑन क्षेत्रात. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय तेव्हाच मोहर लिहिली गेली 6 धाब्याची. हा येतोय बिगी षटकार 6. फलंदाज बघितलं वेगवान चेंडू आहे, हाफ ट्रॅकर आहे, ताकद जोखली होती. खरोखरच ज्या पद्धतीने पाहिलं तर आज विवेक नाहीये. त्या पद्धतीने पाहिलं तर कुठेतरी कमी या संघामध्ये खलते. तेच आपल्याला पाहायला मिळतं. विनीतला गोलंदाजी दिली, त्यानंतर यशला गोलंदाजीवर आणलं गेलं. नाही, यश मात्र आतापर्यंत मागला ठरलाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 26. 11 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 11 धाबा. समीकरण आता मात्र सोपं फलकावर वाढतंय. यावेळेस पायावर आदळतोय चेंडू. हलक्या मनाने जरूर अपील केली गेली. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 27. तर मात्र 7 चेंडू 10 धावा. समीकरण जरूर सोपं आहे, परंतु कठीण बनवावं लागेल. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा तुम्हाला जरूर यश मिळेल. परंतु आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली साईनाथची. 7 दिली आहे फलंदाज ओमकारनं. कुठलाही गडी गमावलेला नाहीये. चांगली भागीदारी. आणि मी सातत्याने कॉमेंट्री करत असताना बोलत असतो की भागीदारीला खूप महत्व आहे चेस करत असताना. आणि तीच भागीदारी साईदेवा प्रतिष्ठान, साईगाव टीम हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना
प्रत्येक काम हा तुम्ही चोखपणे निभावलं तर तुम्हाला यश जरूर मिळतं आणि तोच काम मात्र चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला टर्न